शिवसेना ठाकरे गटाने 21 जागांवरच्या उमेदवारांची नाव जाहीर केली होती। यात काही विद्यमान खासदारांना तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे। ठाकरे गट लढत असणारे मतदारसंघ: जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, रायगड, मावळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकंगले, हिंगोली, शिर्डी, संभाजीनगर, यवतमाळ, वाशिम आणि धाराशिव यापैकी कोणत्या जागा ठाकरे गट राखतील हे महत्त्वाचे ठरणार आहे। एकीकडे ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर करून जोरदार प्रचार सुरू केला आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुद्धा बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर सुटला आहे। काल दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाने अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली, तर आता ठाण्यातून राजन विचारे यांच्या विरोधात नरेश म्हस्के यांना मैदानात उतरवले आहे। तसेच कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचे नाव अखेर टप्प्यात जाहीर केलं आहे। महायुतीमध्ये काही जागावरून गेल्या काही दिवसापासून तिढा निर्माण झाला होता। यापैकी आता पालघर लोकसभा मतदारसंघ उरला आहे। नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली आहे। तसेच लोकसभेचा प्रचार आता सिगेला पोहोचला असून महाराष्ट्रात 3 टप्प्याचे मतदान बाकी आहे। राज ठाकरे यांच्या मनसे पक्षही आता प्रचारात उतरणार असून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेकडून सभा घेतली जाणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ठाकरे गटाचे कोणते उमेदवार वन साइड निवडून येण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी राकेश आणि तुम्ही पाहताय राजकीय फंडा। अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो। या ठिकाणी भाजपची मते अधिक आहेत, तसंच काँग्रेसचीही ताकद या ठिकाणी बऱ्यापैकी आहे। मात्र असं असताना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्याबाबत सध्या मतदारसंघात चांगलं मत दिसत नाही। त्यांच्याकडे असलेले अनेक कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहिल्याने त्या निवडून येण्याची शक्यता नाही, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे। तर उत्तर पश्चिम मतदारसंघातही रवींद्र वायकरांना निवडणूक लढण्याची इच्छा नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांचा मार्ग सोपा करण्यात आला आहे। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांच्याबाबत शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे। त्यांना उमेदवारी देणं म्हणजे राजन विचारे यांना निवडून आणण्यास मदत करणं अशीच परिस्थिती असल्याचे दिसतंय। तर बघूया कोणत्या मतदारसंघात ठाकरे वन साइड निवडून येतील। रायगड मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनील तटकरे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाकडून आनंद गीते यांच्यात लढत होणार असून यामध्ये आनंद गीते यांचा विजय निश्चित मानला जात आहे। त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे मैदानात उतरले असून ठाकरे गटाकडून 2 वेळचे खासदार आणि निष्ठावंत विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे। या लढतीत विनायक राऊत बाजी मारताना दिसत आहे। याचप्रमाणे पालघर मतदारसंघात ठाकरे गटाकडून भारती कांबळी विरुद्ध विरोधकांना अजूनही उमेदवार सापडला नाही, त्यामुळे भारती कांबळी यांचा एकतर्फे विजय मानला जात आहे। पालघर पाठोपाठ ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आलं असून शिंदे गटाकडून नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे राजन विचारे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार देऊन राजन विचारे यांचा विजय निश्चित मानला जात आहे। धाराशिव मतदारसंघात अजित पवार गटाकडून अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे, पण ही लढत एकतर्फी दिसत आहे। या मतदारसंघात ओमराजेंची हवा बघायला मिळत आहे। फाईट देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं सांगितले जात आहे, त्यामुळे या मतदारसंघात ओमराजे निवडून येतील। हिंगोलीत बाबूराव कदम यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे नागेश शेष्टीकर यांच्यासोबत होणार आहे। एकंदरीत बघायला गेलं तर नागेश शेष्टीकर निवडून येतील। परभणी या मतदारसंघात महादेव जानकर यांच्या विरुद्ध संजय जाधव यांच्यात टक्कर जरी बघायला मिळत असली तरी संजय जाधव यांच्या मतदारसंघ आणि त्यावर असणारा प्रभाव एकंदरीत ठाकरे गटाचे संजय जाधव हे महादेव जानकर विरुद्ध निवडून येतील असे चित्र दिसत आहे। संभाजीनगर मतदारसंघात मागच्या निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि शिंदे गटाकडून ऐनवेळी शिवसेनाकडून संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवले आहे। त्यामुळे यावेळी चंद्रकांत खैरे निवडून येतील अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे। शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटाचे एकनिष्ठ शिलेदार भाऊसाहेब वागचौरे विरुद्ध शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघात सुद्धा ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे एकतर्फी निवडून येण्याची शक्यता आहे। तसेच नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना तिकीट देण्यात आले आहे, तर शिंदे गटाकडून ऐनवेळी हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आलं आहे। त्यामुळे नाराज छगन भुजबळ यांचा फायदा नक्कीच राजाभाऊ वाजे यांना होताना दिसत आहे। एकंदरीत राजाभाऊ वाजे निवडून येतील। त्याच पाठोपाठ मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाकडून गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर शिंदे गटाकडून ऐनवेळी रवींद्र वायकरांना उभे करण्यात आला। त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ हा ठाकरेंच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना तिकीट देण्यात आला आहे। यांच्या विरुद्ध अरविंद सावंत यांची लढत होणार आहे। या मतदारसंघात अरविंद सावंत यांचा विजय निश्चित मानला जात आहे।
मुंबई दक्षिणमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. तर यामध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई ईशान्येमध्ये बीजेपीकडून मेयर कोटेंच्या विरुद्ध संजय दिना पाटील यांची लढत होणार आहे. या अतितटीच्या लढतीत कोण जिंकेल हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर जळगाव मतदारसंघातून ठाकरे गटाकडून करण पवार विरुद्ध स्मिता वाघ यांच्यात लढत होणार आहे. मागच्या वेळेस बीजेपीकडून या मतदारसंघात 40 गावचे आमदार उन्मेष पाटील हे निवडून आले होते. परंतु यंदा उन्मेष पाटील ठाकरे गटात गेल्याने या मतदारसंघात कोण जिंकेल हे निवडणुकीनंतरच कळेल. बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडकर यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे पारड जड वाटत आहे. बुलढाणा यवतमाळ मतदारसंघात जयश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख यांच्यात लढत होणार आहे. यापैकी कोण जिंकेल सांगता येत नाही. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंकडून 2 वेळचे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या विरुद्ध संजय काका पाटील बीजेपीकडून लढणार आहेत. तसेच काँग्रेसमधून बंड केलेले विशाल पाटील हे अपक्ष लढत आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यापैकी कोण बाजी मारतं हे येत्या निकालानंतरच कळेल. हातकंगलेमध्ये शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे लढणार आहे. सध्या तरी या मतदारसंघात धैर्यशील माने यांचा विजय पक्का मानला जात आहे. मावळ मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजय वाघोरे यांच्यात जोरदार फाईट बघायला मिळणार आहे. कल्याण मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा दबदबा कायम दिसत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे 21 पैकी किती जागा जिंकतील? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.